इतिहासात ना काही वर्ष अशी येतात जी देशांचं नशीबच बदलून टाकतात. आज आपण भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या त्याच शेवटच्या सगळ्यात नाट्यमय वर्षाबद्दल बोलणार आहोत. हा तो काळ होता जेव्हा दिल्लीच्या राजकीय पटावर खेळली जाणारी प्रत्येक चाल लाखो लोकांचं भविष्य ठरवत होती. म्हणजे बघा, सत्तेचं हस्तांतरण हे काही साधं सोपं नव्हतं की चला एक करार केला आणि झालं. नाही, तो एक खराखुरा राजकीय संघर्ष होता. इथं सिंहासन होतं अखंड भारताचं, आणि या खेळातल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणार होता. तर मग या ऐतिहासिक नाटकाचे 5 मुख्य अंक कोणते होते? पहिला, राजकीय पटाची मांडणी झाली कशी. दुसरा, देशाला एकत्र ठेवण्याची एक योजना कशी अयशस्वी झाली. तिसरा, या सगळ्यातून देश कसा पेटला. चौथा, तो अखेरचा हताश डाव कोणता होता. आणि पाचवा, फाळणीचा तो वेदनादायी जन्म. तर गोष्ट आहे 1946 सालची. हे तर आता सगळ्यांनाच कळून चुकलं होतं की ब्रिटिश जाणार, ते तर नक्की होतं. पण सगळ्यात मोठा आणि खरं तर धोकादायक प्रश्न वेगळाच होता. तो म्हणजे ही सत्ता जाणार कुणाच्या हातात आणि कशी जाणार. एका अखंड देशाला मिळणार की त्याचे 2 तुकडे होणार. बघा, ह्याच एका प्रश्नाने ना देशात एक अशी राजकीय पोकळी निर्माण केली जी पुढे एका भयंकर वादळाने भरली. आता ब्रिटिश भारत सोडायला का तयार झाले होते? यामागे अनेक कारणं होती. 1942च्या भारत छोडो आंदोलनाचा जबरदस्त दबाव होता. मग आझाद हिंद सेनेच्या खटल्यांमुळे राष्ट्रवाद पेटून उठला होता. नौसेनेने केलेलं बंड होतं, आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांची स्वतःची आर्थिक ताकद पूर्णपणे खचली होती. त्यामुळे खरं तर त्यांच्याकडे भारत सोडण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. आणि मग झाली निवडणूक. या निवडणुकीच्या निकालांनी तर सगळं चित्र अगदी आरशासारखं स्वच्छ करून टाकलं. म्हणजे बघा, एका बाजूला काँग्रेस, ज्यांनी 11 पैकी 9 प्रांतांमध्ये बाजी मारली. पण दुसऱ्या बाजूला होती मुस्लिम लीग, आणि त्यांनी मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जवळजवळ सगळ्या म्हणजे तब्बल 87% जागा जिंकल्या. आता याचा अर्थ काय होतो? अगदी सरळ आणि सोप्पा अर्थ होता की देशात आता एक नाही तर 2 मोठे राजकीय आवाज होते. आणि सगळ्यात मोठी अडचण ही होती की दोघांची दिशा पूर्णपणे वेगळी होती. आणि हाच तो मूळ संघर्ष होता. काँग्रेसला हवा होता एक मजबूत, अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत. तर मुस्लिम लीगचं एकच ध्येय होतं, मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र राष्ट्र, पाकिस्तान. या 2 ध्येयांमध्ये तडजोडीला कोणतीही जागा नव्हती, कोणताही समान धागा नव्हता. ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी आणि कसंबस्स भारताला एकत्र ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी एक शेवटचा प्रयत्न केला. त्यांनी कॅबिनेट मिशनला भारतात पाठवलं. या मिशनने एक खूप गुंतागुंतीची योजना सादर केली. कदाचित ही योजना देशाला एकत्र ठेवू शकली असती. ही योजना 3 स्तरीय होती. प्रांतांचे 3 गट करायचे, त्यांना भरपूर स्वायत्ता द्यायची आणि केंद्रात फक्त संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार सांभाळणारं एक कमजोर सरकार ठेवायचं. कागदावर हे दोन्ही पक्षांना मान्य होईल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात हा एक असा थकलादू सांगाडा होता जो राजकीय महत्वाकांक्षेचा एक छोटासा धक्काही सहन करू शकला नाही. आणि तो सांगाडा कोसळायला जास्त वेळ लागलाच नाही. बघा, मे महिन्यात जिन्नांनी योजना स्वीकारली, पण 10 जुलैला नेहरूंनी एका पत्रकार परिषदेत असं काहीतरी म्हटलं ज्यामुळे सगळं गणितच बिघडलं. ते म्हणाले की ही योजना काही बंधनकारक नाही, काँग्रेस त्यात बदल करू शकते. झालं, हे एकच वाक्य देशाच्या इतिहासाला वेगळं वळण देणारं ठरलं. आपला विश्वासघात झालाय असं मानून जिन्नांनी लगेच पाठिंबा काढून घेतला आणि पाकिस्तानच्या मागणीसाठी थेट कृती दिनाची घोषणा केली. एका वाक्याने अखंड भारताची आशाच संपवली. दिल्लीतल्या वाटाघाटी फिसकटल्या आणि त्याचा परिणाम थेट रस्त्यांवर दिसायला लागला. राजकीय भाषणांची जागा आता तलवारींनी आणि जाळपोळींनी घेतली होती. देशभरात जातीय हिंसाचाराचा असा काही वणवा पेटला की त्याने सगळं काही जाळून टाकलं. जिन्नांनी दिलेला संदेश अगदी स्पष्ट आणि थंड होता. भारत एकतर विभागला जाईल किंवा नष्ट होईल. हा चर्चेचा प्रस्ताव नव्हता, हा सरळ सरळ निर्वाणीचा इशारा होता. यानंतर बोलणी करण्याचे सर्व मार्ग बंद झाले. आणि त्या घोषणेचा परिणाम काय झाला? कोलकात्याच्या रस्त्यांवर तब्बल 6000 मृतदेह. थेट कृती दिनाने शहराचं स्मशान करून टाकलं. हे फक्त आकडे नाहीत, ही त्या राजकीय अपयशाची सामान्य माणसाने चुकवलेली किंमत होती. कोलकात्याची आग तिथेच थांबली नाही, ती पसरत गेली. त्या आगीची धग नोआखालीपर्यंत पोचली आणि मग नोआखालीच्या जखमांचा बदला बिहारमध्ये घेतला गेला.
बघता बघता संपूर्ण देश सूड आणि रक्तपाताच्या अशा चक्रात अडकला की त्यातून बाहेर पडायचा मार्गच दिसत नव्हता. आता बघा, एकीकडे दिल्लीत नेते देशाचं भविष्य ठरवत होते आणि दुसरीकडे एक 77 वर्षांचा माणूस, महात्मा गांधी, नोआखलीच्या त्या जळत्या गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पायी फिरत होते. त्यांनी म्हटलं होतं, नेता हा लोकांचंच प्रतिबिंब असतो. आणि ते हेच सिद्ध करत होते की द्वेषाच्या राजकारणापलीकडेही माणसं एकत्र राहू शकतात. या अशा जळत्या परिस्थितीत ही आपत्ती टाळण्याच्या शेवटच्या मिशनवर आले लॉर्ड माउंटबॅटन, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय. पण ते आले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राजकीय नेते एकमेकांशी बोलायलाही तयार नव्हते आणि रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहत होते. दरम्यान केंद्रात एक अंतरिम सरकार बनवलं होतं, ज्यात काँग्रेस आणि लीग दोन्ही होते. पण ते सरकार पूर्णपणे निष्क्रिय झालं होतं. रोजच्या भांडणांमुळे साधा कारभार करणंही अशक्य झालं होतं. आणि ह्या अनुभवाने नेत्यांना एका कटू सत्याची जाणीव करून दिली की एकत्र काम करणं आता शक्य नाही. आणि ह्याच विचारातून फाळणी हा एक अटळ पर्याय म्हणून पुढे येऊ लागला. पण तरीही गांधीजींनी अखंड भारताची आशा सोडली नव्हती. त्यांनी माउंटबॅटनसमोर एक असा प्रस्ताव ठेवला ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. अक्षरशः धक्कादायक प्रस्ताव. ते म्हणाले, फाळणी टाळायची असेल तर जिन्नांना पंतप्रधान बनवा. विचार करा, देशाच्या एकतेसाठी ते आपला सर्वात मोठा राजकीय त्याग करायला तयार होते. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सरदार पटेलांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं, एका माणसाच्या महत्वाकांक्षेसाठी इतक्या लोकांचं बलिदान आपण विसरू शकत नाही. नेहरू आणि पटेलांचा जिन्नांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यांनी गांधीजींना नकार दिला आणि त्यासोबतच अखंड भारताची शेवटची ज्योती विझली. आणि मग सुरू झाला शेवटचा अंक. एकतेचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. सगळे पर्याय संपले होते. आता फक्त एकच मार्ग उरला होता, फाळणी. नेत्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि अनिच्छेने देशाच्या विभाजनाला मान्यता दिली. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना सादर झाली. त्यानुसार सत्ता भारत आणि पाकिस्तान ह्या 2 देशांना हस्तांतरित केली जाणार होती. बंगाल आणि पंजाब ह्या 2 मोठ्या प्रांतांची धर्माच्या आधारावर विभागणी होणार होती आणि संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायचा होता की भारतात सामील व्हायचं की पाकिस्तानात. कागदावर घेतलेल्या या राजकीय निर्णयाची खरी किंमत मात्र सामान्य माणसाला चुकवावी लागली. जवळपास 1.5 कोटी लोक विस्थापित झाले, म्हणजे त्यांची घरदारं सुटली. 10 लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले आणि 75,000पेक्षा जास्त महिलांचं अपहरण झालं. हा इतिहासातला सर्वात मोठा आणि रक्तरंजित मानवी स्थलांतराचा काळ होता. आणि हा सगळा इतिहास आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. जेव्हा राजकीय नेते एकमेकांवर विश्वास ठेवायला तयारच नव्हते आणि संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत जळत होता, तेव्हा फाळणी टाळण्याचा आणि तो हिंसाचार थांबवण्याचा खरोखरच दुसरा कोणता मार्ग शिल्लक होता का?